हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय चॅनल. ब्लॉग, डेली ब्लॉग ठरवले टाकायचं. सो मी आज टाकते आहे. सो गुड मॉर्निंग. आणि आता माझं काय 11:15. मी आले सलूनला. सो मी म्हटलं की जर रेडी व्हायचं आहे तर आपण या ब्लॉगमध्ये असं आपण दिवसभर काय करणं हे तर मी दाखवू शकत नाही. कारण की क्लायंट असल्यावर ऑब्व्हियसली मी मोबाईल काही यूज करत नाही. तर आत्ता आल्यावरती मी पहिला काय करते हे तुम्हाला दाखवणार आहे. लाईक मी पनवेल नव्हती तर घरीच रेडी होऊन यायची. आणि इथे असल्यानंतर मी मोस्ट प्रॉब्ली 5 मिनटाचं अंतर आहे माझ्या घरापासून इथे या सलूनचं. सो मी इथे आल्यावरच रेडी होते. तर एक क्विक मेकअप रिव्ह्यू नो 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 एक क्विक मेकअप सेशन बघूया. मी मेकअपमध्ये काय करते आणि झालेलंच आहे पण काहीच नाही मी जास्त करत आहे. सो ते म्हणजे एक आपला ब्लॉग पण होईल, तुम्हाला एंटरटेन पण होईल. तर स्टार्ट करूया. आज हेअर वॉश केलं. ॲक्च्युली द सीन इज असं आहे की मला इथे पिगमेंटेशन यायला लागले. माझी स्किन आता ऑब्व्हियसली थंडी आहे तर ड्राय होते. तर मी असं स्पेशल असं काही करत नाही. जस्ट अप्लाय मॉइश्चरायझर, त्याच्यानंतर मी फाउंडेशन अप्लाय करते. बट तरी पण जर तुम्हाला बघायचं तर मी दाखवते. पण माझ्या त्वचेची जी हालत झाली ना ती बेकार झाली आहे. आणि एक बॅड न्यूज अशी असते, बॅड थिंग इज अशी आहे की मी हे करत नाही, काय बोलतात त्याला, फेशियल वगैरे करत नाही. वर्षातून 1-2 वेळाच करते जर गरज आहे. घरच्या घर मी स्क्रबिंग आणि पॅक करते. तर प्रॉपर फेशियल मी असं कधी घेतलंच नाही. काय मला असं वाटतं की मी जसं क्लायंटला करते फेशियल वगैरे मर्मा टेक्निकनी, तसं मला हवं असतं. एकदम रिलॅक्सेशन, सूथिंग मसाज मला लागतो जेणेकरून आपली स्किन टाईट होईल. सो मला तसं भेटत नाही. हां, माझी एक फ्रेंड आहे पूनम, ती करते पण ती राहते कामोट्याला, तिचं सलून कामोट्याला आहे. सो मग तेवढा वेळ मला मिळत नाही जायला. आणि ज्या दिवशी सुट्टी असते तेव्हा मी तो रायासोबत स्पेंड करते, घरीच असते किंवा रोहनसोबत स्पेंड करते. सो लेट्स सी, मला एकदा वेळ काढून जायचंच आहे तिच्याकडे. तर आता आपण चालू करूया माझं मेकअप सेशन. मी काही जास्त सांगत बसणार नाही आहे, जे आहे ते पटापट लावणार आहे आणि मग बस रेडी. सो इथे मेकअप सेशन चालू करूया. आणि माझ्यासोबत चालू होणार मेकअप सेशनसाठी वेदिका. काय दिसते ना तुला. हो, गुड मॉर्निंग गाईज. क्रायमिंग पार्टनर आहे मी वेदिका. सो आता आम्ही मेकअप चालू करतोय. तिने तो ऑलरेडी चालू केला आहे. सो आम्ही करतो फटफट मेकअप करतो. आमचा नाश्ता येणार आहे. कशाला सॅलरी आली आहे ना. सो असं मी एकदम मिनिमल मेकअप करते. आणि माझ्या पाठीमागे हे बघा, आता वेदू मेकअप करते.
सो आता त्याच्यानंतर आम्ही थोडासा नाश्ता करू आणि मग दॅट्स इट. बघूया मग दिवसभर काय होतं ते. Much later. सो आम्ही आलो आहोत नेक्सेस सीवूड मॉल्सला असंच राहायला थोडी शॉपिंग करवतोय. सो वी आर वेटिंग फॉर रोहन. से हाय टू माय ब्लॉग्स. राया कपडे घेऊ तुला. मग काय घ्यायचंय कपडे घ्यायचे. मग अशी फ्रेंच फ्राईज बोललास ना. कपडे घ्यायचे तर तुला विंटरसाठी आपल्याला. काय काय सो आम्ही आता टाकोस बेलमध्ये आलो आहोत. पण राहायचं आहे ना, इतके टँट्रम्स चालू आहेत ना की काय विचारू नका. खूप टँट्रम्स करतो. खूप टँट्रम्स चालू आहेत त्याचे. काय झालं? काय हवं राया? आई बघा विचारतो. आई बघा विचारतो. राया काय हवंय? आई काय विचारतो. 2 मिनिट शांत बसतातच का बोलू उद्याला बोलू. आज खूप जास्त तो टँट्रम्स करतो. त्याने आम्हाला काही करून पण नाही दिलं. त्याच्यासाठी आम्हाला शॉपिंग करायची होती. सो ती पण झाली नाही आहे आणि त्याचे टँट्रम्स झेलतोय. आणि आता आम्हाला रिग्रेट होते की आम्ही का आलो त्याला. सो आम्ही ते नाचोच ऑर्डर केले. टाकोस. मी राया एन्जॉय करतोय. राया काय खातोय? काय खातो तू? काय खातो? ओके ना. फ्राईज असे खातो. काय तू फ्राईज कसे खातो? इथे असे खातो. हे कॉर्नर तो सोडून देतो. काय इथे इथून जायचंय. हळू पळू नकोस. सो अशा तऱ्हेने आजचा दिवस गेला आणि हा ब्लॉग मी इथेच एंड करते. आणि हा होता मिनी ब्लॉग. सो स्टे ट्यून विथ मी नेक्स्ट ब्लॉगसाठी. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. चिल्ड्रन बाय बाय, गुड नाईट, शुभरात्री. आणि आय होप सो तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल. मी प्रयत्न करते आता छोटे छोटे ब्लॉग टाकायचे. सो तसंच मी ठेवणार आहे. फायनली फक्त एवढीच शॉपिंग झालेली आहे. नथिंग एल्स. राहायचा मूड का ठीक नव्हता त्याला. ॲक्च्युली आय थिंक भूक लागलेली. त्याच्याने फ्रेंच फ्राईज खाल्ले ना. फाईन आणि एकदम छान खेळतो तो. सो बाय बाय. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. सी या.